श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, परवाच शेगावला जाण्याचा योग आला आणि समृद्धी महामार्गाने प्रवास करण्याचा योग आला. जाताना इकडनं धुळे, अंबळनेर, चोपडा, यावल, रावेर या मार्गाने गेलो होतो आणि येताना समृद्धी महामार्गाने यायचं असंच ठरवलं होतं. तर शेगावहून मेहकरला यायचं आणि मेहकरहून इथून समृद्धी महामार्ग सुरू होतो. बघा, हे त्याचं एंट्रन्स आहे समृद्धी महामार्गाचं, मेहकरचं. किती मोठंच्या मोठं आणि खरंच विहंगम आहे आणि खूप सुरेख आहे. आणि प्रवासाचा अनुभवसुद्धा खूप छान आहे. वेळ कमी लागतो, कन्सिस्टंट ड्रायव्हिंग होते आणि आपल्याला आपल्या पद्धतीने एका सरळ लेनमध्ये छान असा प्रवास करायला मिळतो. फक्त एकच हे आहे की निर्मनुष्य एरिया असतो, फक्त गाड्या, रस्ता आणि आजूबाजूला जो मोकळा परिसर आहे तेच दिसतं. कारण शहरापासून प्रत्येक ठिकाणी लांब असल्यामुळे इथे बाकी वस्ती, वाड्या, घरं हे काहीच दिसत नाही. पण तरीसुद्धा मधल्या बाजूला डेकोरेशन, आजूबाजूला झाडं, छोटे छोटे स्ट्रक्चर्स हे छान बनवलेले आहेत. विविध छान असे बोर्ड आहेत सगळे माहित्या देणारे. आणि लांबपर्यंत बघितलं तर सुरेख असं आपण म्हणजे रस्त्याचं जे विहंगम कसं तयार केला असेल हा प्रश्न त्या रस्त्यावरनं चालताना नेहमीच पडतो. आणि सुरेख असं प्रत्येक ठिकाणी अंतर कसं ठेवावं, जर मधून आपल्याला कुठे वळायचं असेल तर त्याच्यासाठी ठेवलेले गेट, छान असे स्पीडचे वेगवेगळे बोर्ड्स आणि दोन याच्या जोडणारे छान असे पूल. आणि इथून बघा रस्ता जसं काही आपण एअरपोर्टवर आहोत या पद्धतीने छान असं वाटतंय. लांबपर्यंत बघितलं तसा लांबच्या लांब विस्तीर्ण असा मोठा रस्ता दिसतो. हे छान असे ॲक्रेलिकचे छोटे छोटे मॉन्युमेंट्स करून ठेवलेले आहेत. मध्ये मध्ये झाडं लावलेली आहेत आणि वरच्या बाजूला पदचारी मार्ग आहे. आणि एका औरंगाबाद आणि ह्यामध्ये एक असा छान असा बोगदासुद्धा आहे आणि किती प्रचंड मोठा आहे. म्हणजे तो तयार करायला किती त्रास झाला असेल. तर हे आपण फक्त ब्रेक आणि तज्ज्ञांनी केलेलं अतिशय छान काम आहे समृद्धी महामार्ग. वेळ तर वाचतो आणि छान असं प्रवासाचा आनंदही मिळतो. आणि शेवटी सिन्नरजवळ एक समृद्धी म्हणून छान असं फूड कोर्ट पण आहे. तिथे सगळ्या प्रकारचे स्नॅक्स, जेवण, थाळी, सगळे सॉफ्ट ड्रिंक्स, वॉशरूम्स अतिशय छान आहे. आणि मध्ये पण 1-2 ठिकाणी लागतं, पण त्याच्यापेक्षा हे खूप छान आहे. आणि प्रत्येक 2-3 तासाने गाडीला रेस्ट द्यायला पाहिजे त्या हिशोबाने त्यांनी छान छान असे आउटलेट्स पण ठेवलेले आहेत. तर खरंच एकदा अनुभव घ्या समृद्धी महामार्गावरून प्रवासाचा. वेळही वाचतो, प्रवासाचा अनुभवही मिळतो. फक्त खूप जण मिळून जायचं, भरपूर पाणी आणि खायचं साहित्य गाडीमध्ये ठेवायचं आणि गप्पा मारत मारत हा मोठा प्रवास छान पद्धतीने आनंद घेत पूर्ण करायचा. एक कन्सिस्टंट ड्रायव्हिंग, ॲव्हरेज पण गाडीला छान मिळतं. तर नक्की एन्जॉय करा. थँक्यू.